हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 15 फेब्रुवारी 2024. सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. अँड येस, काल तुम्ही बघितलंच असेल, कालचं ट्रेडिंग सेशन जबरदस्त होतं. जे इंडायसेस आहे, इंडियन मार्केट जे आहेत ते छान रिकवर करून या ठिकाणी वरच्या लेवल्सला क्लोज झालाय आणि जे बिलकुल अनपेक्षित होतं. सो मार्केट नेहमी, मी सांगत असतो, मार्केट हे असं ठिकाण आहे जिथे अनपेक्षित गोष्टी तुमच्यासोबत घडतील. सो एवढ्या मोठ्या गॅप डाऊन होऊन सुद्धा जे आहे तुम्ही बघू शकता, निफ्टी, बँक निफ्टी आणि बाकी इंडायसेस सुद्धा या ठिकाणी वरच्या लेवल्सला एक छान पॉझिटिव्ह क्लोज या ठिकाणी दिलेला आहे. डेटा पूर्ण बेरिश होता, बिलकुल काहीच सायन्स नव्हते, पॉझिटिव्ह सेंटिमेंट बिलकुल नव्हतं, तरी सुद्धा ही रिकव्हरी दॅट वॉज अनएक्सपेक्टेड. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर हे कोणालाच अपेक्षित नव्हतं. बट नेहमी लक्षात ठेवा, अशा गोष्टींशी जर तुम्हाला डील करता आलं तर तुम्ही नेहमी लॉंग रन मध्ये तुम्ही मार्केट सोबत टिकू शकता किंवा जास्त दिवसांसाठी मार्केटमध्ये टिकू शकता. ओके, सो यस, ह्या अशा गोष्टी मार्केटमध्ये मे बी वेळोवेळी तुमच्यासोबत घडतील आणि आपल्याला नेहमी पूर्ण 100% ऑफ टाइम्स तुम्हाला बरोबर राहायचं नाहीये मार्केटमध्ये. तर तुम्ही 10 पैकी 8 वेळा जरी मार्केटमध्ये बरोबर असाल तरी तुम्ही मार्केटमधनं चांगले पैसे कमवू शकता. सो अशा गोष्टी घडतात, सो इट्स ओके. त्याशी फक्त डील करता आलं पाहिजे आपल्याला, आपले लॉसेस लिमिट करता आले पाहिजे आपल्याला, आपल्या पोझिशन साईज मॅनेज करता आलं पाहिजे आपल्याला, आपलं माइंड मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. हेच सिक्रेट आहे ट्रेडिंगचं. बाकी जे की इतर ट्रेडर्स आहेत त्यांना असं वाटतं की प्राइस ऍक्शन इज एव्हरीथिंग, किंवा आपण, बट तुम्ही जी पोझिशन त्या ठिकाणी एक्झिक्यूट करताय त्याला मॅनेज करणं सुद्धा एक खूप मोठी या ठिकाणी कला आहे. आणि तुम्ही बघू शकता की एवढं अनएक्सपेक्टेड होतं आमचा सुद्धा व्ह्यू जो होता तो डेफिनेटली बेरिश होता. तरी सुद्धा प्राइस एवढं वर गेल्यानंतर त्यात सुद्धा आम्ही डेफिनेटली छान आणि खूप छान प्रॉफिट या ठिकाणी मिळवले काल च्या ट्रेडिंग सेशन मध्ये. आता डेफिनेटली प्राइसने एक छान रिकव्हरी दाखवली, तर इथनं पुढे काय एक्सपेक्ट केलं पाहिजे आपण प्राइस सोबत, तर ह्या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी जर आपण बघितलं युएस मार्केट्समध्ये काय झालं, तर युएस मार्केट्सने सुद्धा काल एक छान रिकव्हरी दाखवली. S&P, डाव जोन्स, नॅसडॅक, स्पेशली नॅसडॅकने एक छान पॉझिटिव्ह क्लोज दिला कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. त्याचसोबत जर डॉलर इंडेक्स आणि आपण जर 10 year बॉन्ड जर बघू तर ते थोडेसे रिट्रेस आणि फ्लॅट ट्रेड करतात, जे की बुलिश मार्केटसाठी चांगलं आहे. त्यानंतर क्रूड ऑइल सुद्धा त्या ठिकाणी खाली येताना काल आपल्याला बघायला मिळालं. सो हे सुद्धा एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट मार्केटसाठी आहे. त्यानंतर जर इंडिया विक्स बघितलं तर ते सुद्धा थोडंसं फ्लॅट किंवा थोडंसं सेटल झाल्यासारखं दिसतंय, जे की अस्थिरता जी आहे व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये थोडीशी कमी झाली आहे, जी की बुलिश मार्केटसाठी डेफिनेटली चांगलं आहे, आपल्या बुलिश मार्केटसाठी. ओके, त्यानंतर जर गिफ्ट निफ्टी जर बघितलं कुठं ट्रेड करताय, गिफ्ट निफ्टी इज ट्रेडिंग ॲट 21,980 या लेवलच्या आसपास ट्रेड करताय, जे आपल्याला 60-70 पॉईंट्स या ठिकाणी गॅप अप आज सजेस्ट करते. मे बी आपण आज 80-90 पॉईंटच्या गॅप अप सोबत सुद्धा ओपन होऊ शकतो, ज्या प्रकारचा क्लोज मार्केटने या ठिकाणी काल दिलाय. तर चला बघूया की गॅप अप जर होईल मार्केट तर कोणत्या लेवल्स महत्वाचे असणार आहे आणि कशा प्रकारे आज आपल्याला ट्रेड करायचं आहे. 15 मिनिट्स टाइम फ्रेम वर जर आलो तर तुम्ही बघू शकता सर्व लेवल्स आपल्याकडे ऑलरेडी ड्रॉन आहेत. ओके, सर्व सपोर्ट रेजिस्टन्स आपण ऑलरेडी या ठिकाणी मार्क केलेले आहेत. तुम्ही बघू शकता आता मार्केटला जो की नेक्स्ट रेजिस्टन्स आहे तो डायरेक्टली 22,000 हा रेजिस्टन्स मला या ठिकाणी मार्केटसाठी दिसतोय. प्राइस काल आहे जे आहे गॅप डाऊन झाली खूप छान. तुम्ही बघितलं असेल की जवळपास प्राइस जी आहे 170-180 पॉईंटचा गॅप डाऊन हा होता, इथे एवढा गॅप डाऊन झाला. त्यानंतर प्राइसने जे आहे तो ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट हीच होती की पहिली जी 5 मिनिटची कॅन्डल होती, या कॅन्डलचा लो जो आहे तो बिलकुल ब्रेक नाही झाला, किंवा कालचं परवाच्या दिवसाचा जो काही लो होता तो बिलकुल ब्रेक झालेला नाहीये. आणि तो लो ब्रेक्स न होता प्राइस सस्टेन होऊन छान प्रकारे सस्टेन होऊन या ठिकाणी मूव्ह करताना आपल्याला या ठिकाणी दिसली. सो प्राइस ज्यावेळी ही रेजिस्टन्स ट्रेंड लाईन ब्रेक केली, रिटेस्ट केली, त्यानंतर जो काही मोमेंटम आलाय तुम्ही बघू शकता, एकदम मस्त शॉर्ट कव्हरिंग मोमेंट या ठिकाणी अपसाईड आपल्याला बघायला मिळाली आणि प्राइसने जवळपास 200 पॉईंट्स रिकवर, 300 पॉईंट्स म्हणू शकतो आपण, 500 पासून जवळपास 848 या लेवल पर्यंत प्राइस जे आहे त्याने मुवमेंट केलेले आहे, अपसाईड मोमेंटम केलेला आहे. सो आता प्राइस इथे क्लोज झाल्यानंतर प्राइस आज पण जर गॅप अप ओपन होईल, सो प्राइस जर आज कुठे 21,900 या लेवलच्या आसपास जर ओपन होत आहे तर मे बी नेक्स्ट टार्गेट तुमचं 22,000 असू शकतं. बट मला असं वाटतं की ज्यावेळी गॅप अप होईल तर प्राइस ला थोडंसं वेट अँड वॉच असं प्रकारची आपली ऍक्शन असली पाहिजे, थोडंसं वेट केलं पाहिजे.
प्रॉपर ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण या ठिकाणी थांबलो पाहिजे. सो प्राइस जर गॅप अप ओपन होतीये तर डेफिनेटली एक छोटं टार्गेट जे आहे 21,980 ते 22,000 हे जे लेवल आहे यासाठी तुमचं एक छोटंसं इथे टार्गेट असलं पाहिजे अपसाइड. तो एक छोटा ट्रेड डेफिनेटली तुम्ही करू शकता. बट ज्यावेळी पण प्राइस रेजिस्टन्स येईल आणि तो रेजिस्टन्स आय थिंक आहे 19,970 ही जी लेवल आहे तर डेफिनेटली हा एक रेजिस्टन्स आहे आणि इथे प्राइस आल्यानंतर मे बी एक रिट्रेसमेंट तुम्हाला दाखवू शकता आणि ती रिट्रेसमेंट या लो पासनं मे बी 50% टू 61% असू शकते किंवा 38% सुद्धा असू शकते आणि ती रिट्रेसमेंट केल्यानंतर प्राइस परत या ठिकाणी अपसाइड मूव्ह करेल. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे प्राइस सरळ रेषेत किंवा एक सरळ डिरेक्शन मध्ये वर कधीच जात नाही. प्राइसचा जे की पॅटर्न असतो वर जाण्याचा तो स्टेप फॉर्मॅट मध्ये असतो. सो डेफिनेटली रिट्रेसमेंट हवी असेल प्राइसला वर जाण्यासाठी तर ती एक रिट्रेसमेंट तुम्ही एक्सपेक्ट करू शकता आणि त्यानंतर मग प्राइस या ठिकाणी वर जाऊ शकते. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला प्लॅन करायचा. हा प्लॅन जो आहे हा फक्त आजच्या दिवसासाठी नाही, कारण आज जे आहे आज निफ्टीची एक्सपायरी आहे. सो मे बी मी एक्सपेक्ट काय करतोय की फर्स्ट हाफ मध्ये प्राइस थोडंसं वर जाईल, त्यानंतर इथे टाइमपास करेल आणि सेकंड हाफ मध्ये तुम्हाला प्राइस खाली येताना दिसेल आणि मे बी मग परवा जे आहे ते आपण परत प्राइसला वर जाताना बघू शकतो. सो अशा प्रकारचं काही गोष्टी या ठिकाणी आज निफ्टी सोबत घडू शकतात. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीने छान 46,000 ही जी महत्वाची लेवल होती जिथे खूप जास्त ओआय होता त्या लेवलच्या आसपास या ठिकाणी बँक निफ्टीने क्लोज दिलाय. सो जसं बँक निफ्टी 46,000च्या वर जेवढे जास्तीत जास्त वेळ सस्टेन करेल तेवढे जास्त चान्सेस असतील पुढे जे आहे बँक निफ्टी 47,000 किंवा 46,900 या लेवल पर्यंत जाण्याचे. त्यामध्ये जर रेजिस्टन्स काय आहे ते 46,500 हा एक रेजिस्टन्स मध्ये आहे. सो पहिलं टार्गेट 46,500 आणि दुसरं टार्गेट 46,900 हे दोन टार्गेट्स बँक निफ्टीमध्ये वरच्या दिशेत मिळू शकतात. आता काल ज्या प्रकारे आपण फक्त बेरिश व्ह्यू ठेवून या ठिकाणी मार्केटमध्ये काम करत होतो तर आज पण फक्त बुलिश व्ह्यू ठेवूनच या ठिकाणी काम करायचं एका मार्केटमध्ये तर हा एक प्रश्न आहे. कारण मार्केट अनसर्टन आहे आणि त्या प्रकारे काल कशा प्रकारचं युटर्न मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळालं तुम्ही बघितलं असेल. सो यस, मार्केट जे आहे तर जेवढं जास्तीत जास्त वेळ आता 21,800-900 या लेवलचे सस्टेन करायला डेफिनेटली चान्सेस वर जाण्याचे. आता बेरिश कधी बनायचे किंवा थोडंसं भीती वाटण्यासारखं त्याच वेळी कंडिशन्स तयार होतील ज्यावेळी प्राइस जे आहे परत 21,700च्या खाली क्लोज होईल. प्राइस जर 21,700 पर्यंत येते आणि 21,700च्या खाली जर क्लोज मिळाला तर डेफिनेटली मग मार्केट परत या ठिकाणी खाली जाऊ शकतो. सो आपल्याला 21,700 21,750 या जे लेवल आहे तर डेफिनेटली हे 50 पॉईंटचं झोन मार्केटसाठी आता सपोर्ट आहे आणि ह्या सपोर्टच्या खाली जर मार्केट क्लोज झालं तर नक्कीच मार्केट परत खाली जाऊ शकतं. या गोष्टीची तेवढी जास्त शक्यता आहे. बट मोस्टली ज्या प्रकारचा हाफ लोकांना ट्रॅप केलंय बेरिश भरून ज्या प्रकारचं बुल्सने या ठिकाणी कमबॅक केलंय तर शक्यता ह्या गोष्टीची पण जास्त आहे की प्राइस अपसाइड मुवमेंट करू शकते. मी फार अपसाइड पण एक्सपेक्ट करत नाहीये की प्राइस अजून 22,000-23,000-24,000 जाईल असं पण एक्सपेक्टेशन्स बिलकुल मार्केटकडनं नाहीये. बट यस, थोडंसं एक तुम्हाला 500-600 पॉईंटचे अपसाइड मुवमेंट या ठिकाणी मार्केटमध्ये बघायला मिळू शकते. आज नाही, येत्या दिवसांमध्ये. ओके, डेटा जर बघितला आपण तर डेटा ऑल ओव्हर बुलिश झालाय, जो की डेटा बेरिश होता तो बुलिश झालाय आणि पीसीआर जो आहे तो 1 आहे, जे की थोडंसं साईडवेजचं पण साईन असतं. बट जसं आजचा डेटा कशा प्रकारे इव्हॉल्व्ह होतं अजून जर या ठिकाणी पुट शॉर्ट करणारे लोक जर जास्त बिल्डअप जिथे पुटमध्ये आपल्याला जर दिसला तर मे बी मार्केट 22,000ला आज अप्रोच करू शकतो. सो डेटा डेफिनेटली पॉझिटिव्ह आहे अँड त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी प्लॅन करायचं. आज निफ्टीची एक्सपायरी आहे. सो ऍट द मनी आणि इन द मनी सोबतच या ठिकाणी निफ्टीमध्ये ट्रेड करत असेल तर ट्रेड करायचं आहे. प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट तुम्हाला फॉलो करायची आहे अँड ओव्हर एक्सपोज करायचं नाहीये. बघा, हे मागच्या प्रिव्हियस जे आहे 4 ते 5 दिवसांचं मार्केट असं होतं जे की तुम्ही पैसे मागे कमवलेत हे सर्व 4 ते 5 दिवसांमध्ये मे बी मोस्ट ऑफ लोकांनी या ठिकाणी लॉसेस केले असतील. तर अशा प्रकारचं हे अस्थिर मार्केट होतं. काल सुद्धा पोझिशन्स होल्ड करणं फार अवघड होतं कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये सुद्धा. सो दिस इज टफ मार्केट. सो थोडंसं लाईट क्वांटिटी सोबत ट्रेड करा. हे मार्केट नेहमी असं नसणार आहे. सो जसं व्होलॅटिलिटी सेटल होईल त्यानंतर आपण परत क्वांटिटी वाढू शकतो. बट ह्या मार्केटमध्ये मी पहिल्यापासून सांगत आलो थोडंसं कॉशियसली ट्रेड करा आणि 2024 हे असं वर्ष असेल की जेथे तुम्हाला फार एका पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये मोमेंटम मिळणार नाही जसं 2023-22 मध्ये मिळालं. आपल्याला ह्या वर्षी थोडंसं मार्केटकडनं कमी एक्सपेक्टेशन्स ठेवायचे. रेंज बाउंड आणि फ्लॅट मार्केट जास्त बघायला आपल्याला 2024 मध्ये मिळणार आहे. ओके, सो त्या अकॉर्डिंगली तुम्हाला वर्षभराचं सुद्धा या ठिकाणी प्लॅनिंग करायचंय. सो भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.